हॅलो मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एखाद्या ट्रेडरला प्रॉफिटेबल होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. तर तुम्हाला 2-3 गोष्टींची काळजी घ्यायची आहे मित्रांनो. अगोदर तर तुम्ही जे लेव्हरेज घेता ते लेव्हरेज कंट्रोल करा. तुम्ही जर इथे 1:10, 1:20, 1 हायेस्ट 50 लेव्हरेजपर्यंत तुम्ही इथे ट्रेड करू शकता. याच्यापेक्षा जास्त घेणं म्हणजे आपल्या कॅपिटल नसताना, आपली तेवढी क्षमता नसताना जास्त ओझं घेणं, याला म्हणतात लेव्हरेज घेणं. तर लेव्हरेज तुम्ही कमी ठेवा, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, लॉसेस कमी करा मित्रांनो. इथे तुम्हाला जर दिसत असेल तर पहा, प्रॉफिट 1:4च्या हिशोबाने आहे आणि $10च्या मध्ये $2, $7.5, $8च्या जवळपास हा इथे तुम्हाला लॉस दिसत आहे. तर लॉसेस कमी ठेवा आणि तुमचं प्रॉफिट रेशो जे आहे ते ठेवा मिनिमम 1:2, 1:3 ठेवा. तेव्हा तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, ओव्हर ट्रेडिंग करू नका. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही काय करता, इथे बघा हा ट्रेड फेल गेला, मी लगेच दुसरा पंच केला, हा फेल गेला, मग तिसरा केला. ह्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या सेटअपवर जर तुम्हाला विश्वास असेल, इथे बघा मी किती छोटा स्टॉप लॉस घेतलेला होता आणि किती माझं टार्गेट होता. तर हा जो SL हिट झालेला मी कॉस्ट टू कॉस्ट ठेवला होता, त्याच्यामुळे हिट झालेला आहे. तर तुम्हाला याच्यातून एक गोष्ट शिकायची आहे की तुम्ही ओव्हर ट्रेडिंगमध्ये नका फसू. सगळ्यात ट्रेडरसाठी सगळ्यात जर धोकादायक कोणती जर वस्तू असेल, कोणती गोष्ट जी असेल, तर ती आहे ओव्हर ट्रेडिंग आणि लवकर स्टॉप लॉस न कापणं. ह्या 2 गोष्टी खूप मेजर आहेत मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये 3 गोष्टी पाहिल्या. पहिला मुद्दा, लेव्हरेज सांभाळून वापरा. दुसरा मुद्दा, स्टॉप लॉस. आणि तिसरा मुद्दा, ओव्हर ट्रेडिंग. या 2-3 गोष्टीपासून जर एखादी व्यक्ती जर वाचून राहिला तर 100% मी गॅरंटी देतो की तो परफेक्ट ट्रेडर बनण्याचं मटेरियल आहे. तो येणाऱ्या काळामध्ये ट्रेडिंग या क्षेत्रामधून त्याचे पूर्ण ड्रीम्स फुलफिल करू शकतो, एवढी कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये येते. तर ह्या 3 गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवा. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की फॉलो करा, लाईक करा. थँक्यू.